आदरणीय विजय शिवकर यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरचे नेते मंडळी आणि नेरा शहरातील या ठिकाणी सर्व जमलेले उपस्थित बंधू भगिनी मातांनो आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना 2019ची निवडणूक आपण निर्णय कशी बघितली। त्या निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन एकट्या विजय शिवकर यांना षडयंत्र करून चक्रव्यूहामध्ये अडकवलं आणि निवडणुकीमध्ये पाडलं। परंतु ज्या वेळेस या पुरंदरचा राजकीय इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस 1200 कोटीची थाप मारून आमदाराचं नाव नाही तर अभिमन्यूप्रमाणे शूरपणाने लढलेल्या ह्या विजय शिवकर यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल। ज्या वेळेस गुंजवणीच्या पाण्याचा या पुरंदरच्या मातीला स्पर्श होईल त्यावेळेस 8 दिवस फक्त पाण्यावरती जगणाऱ्या विजय शिवकर यांचं नाव सर्वप्रथम घेतलं जाईल। 1972, 2004 आणि 2019 तीन वेळेला आपण पुरंदरची कॅबिनेट मंत्रिपदाची संधी उकवली। ती संधी 2024 ला आपल्याला उकवायची नाही। ज्या ठिकाणी कुसळ सुद्धा उगवत नव्हती त्या बारामतीमध्ये एका घरामध्ये 3 खासदार आणि 2 आमदार होऊ शकतात, तर ह्या पुरंदरच्या मातीमध्ये तेवढं शौर्य नाही काय। जी स्वराज्यासाठी पहिली लढाई लढली होती त्या लढाईमध्ये पहिली जी रक्ताची धार उडालेली होती ती धार ह्या पुरंदरच्या मातीमध्ये पडली होती। आपल्या लोकांच्या मध्ये अशी काय कमी आहे की आपला एक सुद्धा आजपर्यंत कॅबिनेट मंत्री होऊ शकला नाही। आपल्यामध्ये काय कमी आहे। पुरंदरच्या एका स्वाभिमानी महिलेच्या घरी लगबग चालू असते, दीपोळीचा सण चालू असतोय, गडबड चालू आहे, तिच्या तुटलेल्या चौकटीला आंब्याच्या ढगाला आणि झेंडूच्या फुलाच्या हाराने तिची चौकट सजलेली आहे। अंगणामध्ये सडा आणि रांगोळीने तिचं अंगण सजलेलं आहे, तुळशीमध्ये देवाबत्ती केलेली आहे कारण तिचा त्या दिवशी भाव येणार असतो। स्वयंपाक घरामध्ये महिलेची गडबड चालू आहे, अंगणामध्ये मुलांची लोटोट चालू आहे। माहेरून भावाचं आगमन होतं, माहेरकडच्या लोकांची चौकशी होते, फराळ होतो, गोड गोड जेवण सुद्धा होतं। भाऊ तिचा पाट्यावरती बसतो, भावाच्या मस्तकी कुंकवाचा टिळा आणि डोक्यावरती अक्षरा टाकल्या जातात। भाऊबीजेला आणलेली साडी भाऊ त्या बहिणीच्या हातामध्ये देतो। ती साडी बघितली की त्या बहिणीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायला लागतात। बहीण काय म्हणते, दादा माझ्याकडे वेगवेगळ्या साड्या पडलेल्या आहेत, ती एवढी महागाची साडी कशासाठी आणली तू। ते शब्द ऐकून त्या भावाचं काळीज पिळवून जातं। कारण का, तर ज्यावेळेस बहीण त्या भावाला जेवण वाढत असते त्यावेळेस त्या बहिणीची फाटलेली साडी त्या भावाने पाहिलेली असते। माझी बहीण असं का म्हणते, तिच्या डोक्यात काय चाललेलं आहे, तिला काय अडचण आहे, तिची साडी फाटली आहे तरी ती म्हणते भावा मला साडी नको। माझी बहीण अडचणीत आहे, तिची आर्थिक अडचण चालू आहे, तिच्या एकतर पोरांच्या शाळेची फी भरायची राहिली असेल नाहीतर तिच्या घरातला किराणा माल संपलेला असेल। भावाचे डोळे पाण्याने डबडबतात, त्याचा आपोआप हात त्याच्या खिशामध्ये जातो, 500 रुपयाच्या 3 नोटा काढतो आणि साडीवरती ठेवतो आणि तेच हात आपल्या बहिणीच्या पायाला स्पर्श करतात आणि त्याचे डबडबलेल्या डोळ्यातून जे अश्रू आहे ते त्याच्या गालावरून उगळतात आणि त्या बहिणीच्या पायावरती पडतात। जसे हे अश्रू त्या बहिणीच्या पायाला स्पर्श करतात, बहिणीला सुद्धा जाणवतं माझा भाऊ रडतोय म्हणून, बहिणीने सुद्धा डोळे डबडबतात आणि तिच्या जे डोळ्याचे अश्रू आहेत ते सुद्धा तिच्या गालावर उघळत येतात आणि भावाच्या डोक्यावरती पडतात। एकही शब्द न बोलता त्या दोन्ही भाऊ बहिणींचं जे नातं आहे, जे पवित्र नातं आहे ते तुम्हाला दिसून येतं। ज्या लोकांनी थंड हवेच्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे, पाचगणीला ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना ह्या 500 रुपयाच्या 3 नोटांची किंमत कळणार नाही। ह्या 500 रुपयाच्या 3 नोटांची किंमत कोणाला समजली, तर जो रिक्षा चालवत होता तो माणूस मुख्यमंत्री झाला आणि जो गाईच्या गोठ्यामध्ये होता तो एक मंत्री झाला। ह्याच लोकांना तुमची किंमत कळू शकते आणि ह्याच लोकांना ह्या बहिणींची किंमत कळू शकते। या तालुक्याचा जर कोणी वाटोळा केला असेल
तर या गावागावामध्ये जे सुभेदार तयार झालेले त्या सुभेदारांनी या पुरंदरचं वाटोळं केलेलं आहे. परवाचा त्यातला एक सुभेदार काय म्हणाला की पुरंदरच्या जनतेने महाविकास आघाडीचा धर्म पाळावा. सुदामाप्पा इंगळे, तुम्हाला या ठिकाणावर मी सांगतो, जर तुम्ही याच्या अगोदर पुरंदरच्या जनतेला आव्हान केलं असतं की तुम्ही या पुरंदरच्या मातीचा धर्म पाळा, तर आमच्यासारख्या तरुणांनी तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचवलं असतं. तुम्ही काय सांगताय? आता तिसरे नवीन एक आले, ते काय म्हणले परवा की विजय शिवतारेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आपण गावाकडच्या भाषेत काय म्हणतो त्याला, की माणूस वेडा झालेला आहे. बरोबर? संभाजीराव झेंडे, तुम्ही मोठे अधिकारी आहात, भारताचा इतिहास काढून बघा, त्या महाराष्ट्राचा इतिहास काढून बघा. अरे जी लोक वेडी झाली, जी लोक ध्येयाने वेडी झाली, त्याच लोकांनी या भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे आणि तोच इतिहास पुरंदरचा विजय बापू शिवतारे लिहिणार म्हणजे लिहिणार. ज्यावेळेस पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान या पुरंदरची माती घेऊन साता समुद्रापलीकडे जाईल, त्यावेळेस सर्वात प्रथम नाव या विजय शिवतारेंचं घेतलं जाईल. जोपर्यंत या पुरंदरमधील 2000 शेतकऱ्यांनी 450 बंधारे तुडुंब भरून वाहत राहतील, तोपर्यंत माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांना त्या पाण्यामध्ये सुद्धा या विजय शिवतारेचा चेहरा दिसत राहील. येणाऱ्या 20 तारखेला विजय सोपनराव शिवतारे, 2 नंबरला बापूंचं नाव आहे, चिन्ह आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आणि बापूंना प्रचंड अशा मताधिक्याने या निलेमधून तुम्ही निवडून द्यावी ही मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.